नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये नर्मदा इथे मंजिरीला खूप ओरडत असते की वारसाची तू गोष्ट करू नको. तुझ्या पोटी तर एकही जन्माला बाळ तू घातलं नाहीयेस, तर वारसाच्या गोष्टी तू अजिबात करायच्या नाहीत. अशा काही नर्मदा आणि मंजिरीमध्ये वाद होतात. ह्या वादामध्ये एकमेकी पुन्हा एकदा एकमेकीशी भांडायला लागतात. त्याच्यामुळे वाद नावानाव घरामध्ये खूप वाढत जातो. सगळे काही आश्चर्याने ते त्यांच्याकडे पाहत राहतात. अथर्व म्हणतो, थांबा जराशी, तुम्ही कोणती गोष्ट कुठे घेऊन गेला त्याचा तुम्ही काहीतरी ताळमेळ लावू शकता का नाही. असं काही म्हणल्यानंतर नाही ते नर्मदा मंजिरीशी खूप रागारागाने तिथून निघून जाते आणि जाता जाता तिच्या हातातून ग्लास काचेचा खाली पडतो. काचेचा ग्लास ते दुर्लक्ष करून तिथून निघून पुढे जाते. तर मंजिरी म्हणते, थांब नर्मदा, जो काही काचेचा ग्लास खाली पडला आहे तू उचल, कोणाच्या तरी पायी लागेल. असं काही म्हणल्यानंतर नर्मदा ती उचलत असताना मंजिरी तिचा पाय पुढे करते. असं काही दाखवण्याचा प्रयत्न करते की ती तिच्या पाया पडते, पण नाही. अथर्व म्हणतो की एवढ्याशा गोष्टीवरून किती मोठं भांडण ह्या घरामध्ये झालं आहे. पुन्हा ही गोष्ट घरामध्ये अजिबात विचारही केला जाणार नाही. शांत राहा सगळेजणी. असं काही म्हणत असताना इथे पुन्हा एकदा मंजिरीचा प्लॅन फ्लॉप होतो. परत इथे जी वेदा आहे तिने एक ड्रॉइंग काढलेली असते आणि ती ड्रॉइंग दाखवण्यासाठी ती मीराकडे जाते आणि म्हणते, आई अगं बघ ना मी काय काढलं आहे. मीरा ही कौतुकाने बोलते की वेदा दाखव, काय काढलेस, कोणती ड्रॉइंग काढले. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं आहे की वेदा, अथर्व, मीरा आणि छोटासा लहान बाळ असं काही दाखवल्यामुळे मीरा ती ड्रॉइंग बघून खूप चिडते आणि म्हणते, वेदा हे काय काढलं आहेस तू. वेदा म्हणते, छोटासा भाऊ पाहिजे, तो माझ्याशी बोलेल, चालेल, खेळू शकेल, सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर करेल तो. असं काही म्हणत असताना वेदा मीराला तिच्या भावना सांगत असते. वेदाचं हे बोलणं ऐकून मीरा पुन्हा एकदा राग करते तिच्यावरती. वेदा तिथून रडत खाली जाते आणि हे रडताना पाहताना अथर्व, मंजिरी हे पाहतात. अंबिकाही तिथे येते. अथर्व खूप समजवण्याचा तिला प्रयत्न करतो, कारणही विचारतो, पण ती काही कारण सांगत नाही. मंजिरी तिच्या हातातून ड्रॉइंग घेते आणि म्हणते की वेदा गं काय झालं आहे, सांगशील का नाही. पण वेदा काही सांगायला तयार नसते की म्हणते काही नाही झालं. वेदाच्या हातातली ती ड्रॉइंग मंजिरी पाहते आणि म्हणते की वेदा अगं, तुला लहान भाऊ पाहिजे ना, मग थोडासा तुला वेळही द्यावा लागणार आहे आणि वाटी पाहावं लागणार आहे. हे सगळं बोलणं ऐकून नर्मदा म्हणते, काही जरी झालं तर ह्या घरामध्ये मीराच्या पोटी कधीही बाळ जन्माला नाही येणार, मी त्याची गॅरंटी घेणार. असं काही म्हणते आणि तिचा तो प्लॅन असतो नर्मदाचा की ह्या घरामध्ये वारस येणार नाही. मंजिरीचा घर असतो की ह्या घरामध्ये वारस येणार. ह्याच्यामध्ये आपण अथर्व पाहतो की खूप आश्चर्याने अथर्व मंजिरीकडे पाहतो. म्हणतो की हे काय बोललीस तू तिला, खोटं असं कशाला बोलायचं ना, मीराच्या भावना तुला माहीत आहेत. मंजिरी म्हणते, हो मला माहीत आहे, पण आज नाही उद्या मीराचंही मन बदलेल. मीराही ते खूप रडत असते. अथर्व तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की मीरा काय झालं की ह्या रडायला. मीरा म्हणते, ह्या घरामध्ये वेदासाठी मी आली आहे, पण वेदासाठी मी चांगल्या गोष्टी करते, कारण की माझ्या पोटी जर बाळ जन्माला आलं तर वेदावरती लक्ष राहणार नाही. तिला मी काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना होऊ नये म्हणून मी असं निर्णय घेत आहे. पण वेदाचीच इच्छा आहे तर मी आई होण्याचा निर्णय घेते. अथर्व म्हणतो, अगं तुला ना कोणीही फोर्स करणार नाही, जबरदस्ती करत नाही, अजूनही विचार कर, एवढी काही गडबड नाही आहे. मीरा म्हणते, नाही मी खूप खूप प्रयत्नही केला आहे, तसं काही नाही आहे. अथर्व म्हणतो की ठीक आहे, आपण मीराला ही गोष्ट सांगूया. आणि जी काही मीराची ड्रॉइंग असती ती सगळ्यांसमोर मीरा आणि अथर्व ठेवतात. आणि ही ड्रॉइंग पाहता क्षणी वेदा खूप राग करते. त्या छोट्या भावाच्या ड्रॉइंगवरती त्या फोटोवरती ती एकदम पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पाहता क्षणी मंजिरी खूप राग करते, रागाने तडकीनं उभा राहते, पण सर्वांसमोर तिला काही बोलता येत नसतं. हे सगळा काही झालेला प्रकार मंजिरी मार्जरीला सांगते. मार्जरी म्हणते, मंजिरी तू आता सावध राहायला पाहिजे, कारण की मीराला तुझं सगळं काही सत्य माहीत पडलं आहे.
मंजिरी म्हणते, हो मला माहिती आहे, मी तिच्या बापाला वेडं बनवलं, आईला जाळून मारली आणि तिच्या बहिणीला पळवलं हे माहिती आहे. पण माझं खरं रूप तिच्यासमोर अजून काही आलेलं नाही आहे, ते आल्यानंतर ना आपण बघू. मंजिरी म्हणते, तरीही तू जराशी सावध राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.